कामती येथील जामगाव बुद्रुक येथील शेतकरी तानाजी बेलछत्रे यांच्या शेतात असलेल्या 30 फूट खोल विहिरीत 3 महिन्यांपूर्वी 2 घोणस साप पडले होते. परंतु ते साप बाहेर काढण्यासाठी कुणाशी संपर्क साधायचा हे समजत नव्हतं. एके दिवशी तानाजी यांचे चुलत बंधू विजयकुमार बेलछत्रे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी WCASचे सदस्य संतोष धाकपाडे यांना फोन करून ही माहिती दिली. WCASचे सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे, प्रवीण गावडे आणि विकी चराटे हे त्या सापाचं बचाव कार्य करण्यासाठी निघाले. सोबत त्यांनी बचाव कार्य करण्यासाठी लागणारं साहित्य घेतलं. जामगाव बुद्रुक इथं पोहोचल्यानंतर विहिरीमध्ये सदस्यांना ते साप दिसून आले. ही विहीर साधारणतः 30 फूट खोल आणि 50 फूट रुंद होती. विहिरीची पाहणी केल्यानंतर या सापांना कसं रेस्क्यू करायचं याची योजना आखून प्रथमतः WCASचे सदस्य सुरेश क्षीरसागर आणि प्रवीण गावडे हे विहिरीत सोलच्या साहाय्यानं खाली उतरले. तसंच कॅरेटला दोन्ही बाजूनं लांब रस्सी बांधून विहिरीमध्ये सोडण्यात आली. साधारण 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर 2 घोणस प्रजातीच्या सापांना विहिरीमधून बाहेर काढलं. त्या 2 सापांना बाहेर काढल्यानंतर तानाजी बेलछत्रे यांनी WCAS टीमचे आभार मानले. या बचाव कार्याला तानाजी बेलछत्रे, संदीप बेलछत्रे तसंच WCASचे विकी चराटे, प्रवीण गावडे, सुरेश क्षीरसागर आणि संतोष धाकपाडे यांनी सहकार्य केलं. हिवाळ्यात घोणस सापांचा प्रजननाचा काळ असतो. विहिरीजवळ किंवा शेततळ्याजवळ सापांचं मिलन अथवा द्वंद्व युद्ध चालू असताना ते साप विहिरीत किंवा शेततळ्यात पडतात. विहिरीला कठडा नसल्यामुळंच ते साप पडले असावेत असा अंदाज संतोष धाकपाडे यांनी व्यक्त केला. अनेक विहिरींना कठडे नाहीत, त्यामुळं साप, कोल्हे, लांडगे, खोकड, काळवीट, उदमांजर असे अनेक प्राणी विहिरीचा अंदाज न आल्यामुळं विहिरीत पडून मृत्युमुखी होतात किंवा जखमी होतात. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विहिरींना कठडे बांधून घ्यावेत असं आवाहन सुरेश क्षीरसागर यांनी केलं. माझं नाव तानाजी राम बेलछत्रे, राहणार जामगाव बुद्रुक. आमच्या शेतात हे 3 महिने झालं साप पडलेले ती, पण ते काय आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर नसल्यामुळं विजयकुमारला आम्ही कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी बाळ्यातील टीम पाठवून रेस्क्यू केलं. जामगाव येथील एका विहिरीमध्ये आमचे मित्र विजयकुमार बेलछत्रे त्यांचे बंधुराज इथं राहतात. त्यांच्या विहिरीमध्ये साधारण 3 महिन्यापासून 2 घोणस प्रजाती साप विहिरीत पडले होते. पण त्यांचा भाग असा ठिकाणी आहे की तिथं मनुष्यवस्ती नाही, फक्त शेती आहे. त्यामुळे त्यांनी कोणाला संपर्क करावा असं त्यांच्या विचारात होते. मग त्यांना त्यांच्या बंधुराजांना फोन करून त्यांनी व्हिडिओ पाठवला. आपल्या विहिरीत 2 साप पडलेत, कोण आहे का काढायला. मग त्यांनी WCAचे सदस्यांना संपर्क केला. WCAचे सदस्य आज दिनांक 4 रोजी बुधवार रोजी आज या ठिकाणी आले आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतरनं जवळपास 3 तासाच्या प्रयत्नानंतरनं या सापाला, दोन्ही सापाला विहिरीतून बाहेर काढलं.